आवाज सर्वसामान्यांचा। फक्त 6 दिवसांतच 12,000 मतदारांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने आता मिशन 2029 अशी गर्जना करीत आगामी विधानसभा जनतेच्या तिकिटावर लढणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंग दादा जगताप यांनी नुकताच झालेल्या कातरखटाव येथील आभार मेळाव्यात घोषणा केली आहे। यावेळी मान्यवर कार्यकर्त्यांची उत्साही गर्दी दिसून आली। यावेळी बोलताना जगताप म्हणाले, कातरखटाव गटातून माझी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी होती। या गटातून 12,000 मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता। केवळ 6 दिवसातच मी 12,000 मतदारांचे नेतृत्व केले, पण विजयी उमेदवाराला 10 वर्षाची तपस्या करूनही 12,800 मतावर समाधान मानावे लागले। यातच माझा विजय आहे। मी पडलो नसून मी लढलो आणि भिडलो। निवडणुकीमध्ये मला हारूनही जिंकल्याचं समाधान मिळाले आहे, असे यावेळी त्यांनी उद्गार काढले। कातरखटाव जिल्हा परिषद गणाची नुकतीच निवडणूक पार पडली। त्यानिमित्ताने कात्रेश्वर मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्या आभार मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी त्यांनी कार्यकर्ते मतदारांना सल्ला दिला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुनराव खाडे, खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव खाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष विजय शिंदे, महेश गुरव, मकरंद बोडके, विजय खाडे, अजय सानप, तानाजी शेठ बागल, आरती दुबळे, राहुल निकम, विश्वनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शकील मुजावर, जयवंत खाडे, धनाजी लवळे, सागर चंदन शिवे, मुबारक मुल्ला, शशिकांत देशमुख, प्रशांत गोडसे, विजय शिंदे, पंढरीनाथ खाडे, महेश गुरव, सदाशिव खाडे, अर्जुनराव खाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। तानाजी बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातरखटाव कात्रेश्वर हॉल येथे। नुकताच येथे अभय दादा जगताप यांचा आभार मेळावा पार पडला। तर आपल्यासमोर दाळमुडीचे त्यांचे कार्यकर्ते आहेत तिथं। तर काय सांगाल तुम्ही दादांच्या आभार मेळाव्याला आलात, काय त्यांच्याबद्दल सांगाल तुम्ही? आमचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे, न भूतो न भविष्यती असा हा मेळावा आम्ही पाहिला की जो आमचा नेता हारून देखील आभार व्यक्त करतो। म्हणजे आमच्या सर्वांचं जे हृदयापासून जे प्रेम, आमच्या सगळ्याचं प्रेम आमच्या दादांनी ते जिंकलेलं आहे आणि ते व्यक्त त्यांच्या नजरेतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे, न भूतो न भविष्यती। कारण हारणारा नेता आज आभार मेळावा प्रारा करतो नवीन, तो जो जिंकलेला आहे त्याला जाऊन भेटतो, त्याला गाळमिटी करतो। म्हणजे आमच्या दादांच्या सारखा उदार आणि मोठ्या मनाचा माणूस किंवा नेता आम्ही आजपर्यंत पाहिला नाही आणि तो सुशिक्षित आहे, शिकलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व आम्हा सर्वसामान्य जनतेला मान्य असल्यामुळं आम्ही अफाट इथून पुढेही त्यांच्यावर प्रेम करू आणि त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या वाटसाठी आमचं तमाम जनता त्याच्या पाठीशी असतं। अच्छा, त्यांनी आता तुमच्या आभार मेळाव्यात काही घोषणा केल्या, काय त्याच्याबद्दल सांगाल तुम्ही? पुढच्या त्या घोषणा त्यांनी नुसत्या घोषणा केल्या नाहीत, आधी केल्या आणि मग सांगितले। अशा प्रकारचे आमचे नेते आहेत, त्यांनी ती सुरुवात केलेली आहे आणि जो शब्द दिलेला आहे तो शब्द ते पूर्णपणास लावणार याची आम्हा सामान्य जनतेला पूर्ण 100% विश्वास आहे। अच्छा, तर तुम्ही तुमचं नाव सांगा? माझं नाव अरुण गाडगे, दाळमुडी। तर हे आहेत सच्चे कार्यकर्ते अभयदादा यांचे आणि आभार मेळावा इथं पार पडलेला आहे। तर त्यांचं त्यांनी एक मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांच्याविषयी। धन्यवाद। आपल्यासमोर वरकोटी मलवडीचे कार्यकर्ते आहेत अभयदादा जगताप यांचे। तर आता आभार मेळावा दादांचा पार पडला इथं कातरखटाव येथे। नुकतीच जिल्हा परिषद पंचायत निवडणूक पार पडली, त्याचा दादाने आज आभार मेळावा घेतला। तुफान गर्दी दिसून येते ती। तर काय सांगाल त्यांनी पुढची घोषणा केली आणि काय त्यांचं एक म्हणजे विजन आहे? सर्वसामान्य माणसासाठी जगणारा माणूस आहे। बरं, आणि हे विजन त्यांनी जे घोषित केलं आहे ते पूर्ण करणारा माणूस आहे। बरं, आणि सगळ्या गोष्टी तो सक्षम आहे। सक्षम आहे, म्हणजे राजकीय, सामाजिक, धार्मिक या सगळ्या गोष्टी सगळ्याला मिळून बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे। बरं। अच्छा, तुमचं वरकोट मलवडी गाव? अच्छा, तर हे कार्यकर्ते वरकोट मलवडीचे आहेत आणि त्यांनी, तर तुम्ही काय सांगाल 2 शब्द? अभयदादा हे असं व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची त्यांची धडपड आहे। बरं, त्यांचा वारसा त्यांच्या वडिलापासून चालू आहे। अच्छा, वडील पण होते असे त्यांचे की गोरगरिबाला कधीही 1 रुपया न खर्च करता
जागाव तालुकापर्यंत नेणे, त्यांचं काम करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे. अच्छा. त्यांचा जो वारसा ते चालवतात. तरी आता त्यांनी पुढच्या ग्रामपंचायतीविषयी एक कार्यकर्त्याने एक म्हणजे चार्ज केले, त्याच्याविषयी काय सांगाल? ताकद देणार की ग्रामपंचायत ते कार्यकर्त्यांना ताकद देणार असं तुम्हाला वाटतं? देणार, स्वतः लक्ष घालणार. अच्छा. आज या ठिकाणी अभयदादा यांचा आभार मेळावा नुकताच पार पडलाय, तर काय सांगाल तुम्ही? खरं तर एक नवीन परंपरा आपल्याला या निमित्तानं सातारा जिल्हा किंबहुना आपला खटाव तालुका मध्ये पाहायला मिळाली की एका नुकत्याच 8 दिवसापूर्वी पराभूत झालेल्या उमेदवारानं मतदारांचे आभार मानण्यासाठी हा जो मेळावा घेतला ही खरोखर एक चांगली आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. कारण पराभूत झाल्यानंतरची मानसिकता आणि या लोकांचे वेगवेगळे वागणं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. या निमित्ताने एक चांगली परंपरा सुरू झाली आणि या निमित्ताने खेळीमेळीचं वातावरण या मतदारसंघात निर्माण होईल अशी मला 100% आशा वाटते. अच्छा. आता आभार मेळाव्याला तुफान गर्दी दिसून येत होती, अशी गर्दी कुठल्याच आभार मेळावा म्हणजे तुम्ही असं म्हणजे म्हणाला की गर्दी दिसून येत नाही, परत आता त्यांनी पुढची बी घोषणा केली, त्यांनी काय विजन आहे पुढचं त्यांचं? मुळात कसं आहे की आभार मेळाव्याची आजची जी उत्स्फूर्त गर्दी आपण पाहिली, कारण येणारी जी सगळी लोक होती गाव खेड्यातून येणारी ही सगळी त्यांच्या आभारदादांच्यावर प्रेम करणारी लोक होती. ही गर्दी गोळा झालेली होती आणि प्रेम करणारी गर्दी होती, ही जमा केलेली गर्दी नव्हती. म्हणजे गाड्या पाठवून लोकांना फोर्स करून गर्दी दाखवण्यासाठी शोबाजी करण्यासाठी नव्हती. तर खरोखर हा तालुका एका चांगल्या विचाराच्या पाठीमाग आहे ही दाखवण्यासाठी ही गर्दी होती. आणि खरोखर असं एका पराभूत उमेदवाराच्या सभेला एवढी मोठी गर्दी होणं, कारण आपण जर बघतो प्रत्येकजण सत्तेच्या पाठीमागे धावतोय, प्रत्येकाला सत्ता हवी आहे, पण एक पराभूत उमेदवाराकडं लोक एवढ्या पद्धतीने आकर्षित होत आहे, तर नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की आमदारकीच्या संदर्भामध्ये जो घोषणा झाली, मुळात त्यांचं स्किल आपण जर बघितलं असेल, त्यांची जर पोहोच आपण बघितली असेल दादांची, तर आपल्याला माहीत असेल की खासदारकीचं तिकीट त्यांनी मागितलं होतं माढा मतदारसंघातून. नंतर मान तालुक्यासाठी पण ते इच्छुक होते, आपला खटावचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यासाठी ते इच्छुक होते. तर असं नेतृत्व आहे ज्यांची जेवढी त्यांची शारीरिक उंची आहे तेवढी बौद्धिक उंची तेवढीच आहे, मनाची उंची पण तेवढी त्यांची मोठी आहे. आणि खरोखर जर त्यांनी आमदारकीची आज घोषणा केली लढण्याची, तर खरोखर आमच्यासारख्या राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी अतिशय समाधानाची बाब आहे. जेणेकरून शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो तळागाळात यामुळे जाईल आणि विकासाची गंगा निश्चितपणे एका सुशिक्षित उमेदवारामुळं आणि एक चांगल्या सुजाण नागरिक असण्यामुळे ते निश्चित लोकांपर्यंत जाईल याची मला खात्री वाटते. तर अशा तऱ्हेने मंडळी इनकुळचे शकील मुजावर कार्यकर्ते यांनी त्यांचे अभयदादा जगताप यांचे 4 शब्द सांगितले की आभार मेळावा कसा पार पडला आणि पुढचं काय विजन असेल अशा तऱ्हेने त्यांनी एक मनोगत व्यक्त केलेलं आहे. कातरगडाव जिल्हा परिषद गटामध्ये दाखवली होती आणि त्या दृष्टीनं शाळांचं डिजिटायझेशनचं करण्याचं एक स्वप्न मी दाखवलं होतं. आमची टीम सर्वेला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये शाळेच्या खोल्या किती आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, त्या खोल्यांमध्ये डिजिटायझेशन करण्यासाठी रूम उपलब्ध आहे का, शिक्षक किती आहेत, पटसंख्या किती आहे, त्या गावामध्ये हायस्कूल आहे का, हायस्कूलची परिस्थिती काय आहे, ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम, सर्वे करण्याचं काम आमच्या टीमनं सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व शाळा डिजिटाईज करण्याचं स्वप्न जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते मी पूर्ण करणार हे तुम्हाला मी आश्वासन देतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.